झी 24 तास एक पाऊल पुढे। अमरावतीच्या मालखेडा पोहरा जंगलामध्ये 5 नीलगायींची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। विजेचा शॉक देऊन या नीलगायींना ठार केल्याचा गंभीर प्रकार 26 जानेवारीला घडलाय। जंगलातून जाणाऱ्या हाय व्होल्टेज तारेवर आकडे टाकून हा ट्रॅप लावण्यात आला होता। या प्रकरणी वन्यजीव कायद्यानुसार विविध गुन्हे दाखल करून 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 9 जण मात्र फरार आहेत। नीलगाय हा प्राणी शेड्यूल 2 मध्ये येतो, त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी आहेत अखिलेश हळवे। अखिलेश, आपण बघतोय की वन्यजीव प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे असंच काहीसं दिसतंय। अगदी आता विदर्भातली परिस्थिती बघितली तर गेल्या काही दिवसांपासून असं वाटतंय की हे वन्यजीव सुरक्षित आहे का? या आधी देखील आपल्याला माहिती की वाघाला देखील शॉक लावून त्याला मारण्यात आलं होतं आणि शिकार करण्यात आली होती। हीच परिस्थिती आताही ऐकायला मिळते आणि 26 जानेवारीच्या दिवशी ही घटना घडली। काय वाटतंय, वन्यजीव सुरक्षित आहे विदर्भात? खरं आहे मधुरा, आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण जानेवारीचा विचार केला तर पूर्ण महिन्यात 3 वाघ विदर्भात मेले आहे। काहींना मारण्यात आलं, काहींचा नैसर्गिक मृत्यू झाला, एकाला वाघाला तर गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि आता त्यापाठोपाठ 5 नीलगायींची हत्या केल्याचं उघडकीस झालं। त्यामुळे विदर्भातले किंवा पूर्ण महाराष्ट्रातले वन्यजीव असुरक्षित आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, त्यांच्या जीवाला धोका आहे। पण असं म्हणत असताना त्याच्यामध्ये एक व्यापक मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की ज्या नीलगायींना शेतकऱ्यांनी मारलंय त्या शेतकऱ्यांच्या शेतांचं नुकसान होत होतं, त्यामुळे त्यांना असं पाऊल उचलावं लागलं। ते कुठल्याही प्रकारे योग्य जरी नसलं तरी हा तेवढासा प्रश्न नाही आहे, ह्याला व्यापक प्रमाणात बघायला हवं। आणि मनुष्य आणि प्राण्यांमध्ये जी सतत संघर्षाची भूमिका असते, तर संघर्ष जो होत असतो त्याच्यातनं ही घटना घडली आहे। ह्या प्रकरणात जरी 2 शेतकऱ्यांना अटक केल्या गेल्या असते तरी तेवढ्यावर तर प्रकरण थांबणार नाही आहे आणि एकूणच या मुद्द्याकडे मोठ्या व्यापक दृष्टीने बघण्याची गरज आहे आणि मनुष्य प्राण्यांमध्ये संघर्ष सुरू आहे गेल्या काही वर्षांपासून, त्याच्याकडे एका मोठ्या व्यापक दृष्टीने बघून त्याला सोडवण्याची गरज आहे। धन्यवाद अखिलेश, ही माहिती दिल्याबद्दल। होते नागपूरहून आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे। तर आज आपण बघतोय की वन्यजीव प्राण्यांना वाचवणं गरजेचं आहे, अर्थात त्या प्रकारचा कायदा देखील सरकार देखील प्रयत्न करत आहे। मात्र कुठेतरी ही जी सरकारची मोहीम आहे वन्यजीव प्राणी बचाव मोहीम, इथे कुठेतरी अंकुश लागलेला दिसतोय किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन ठीक तऱ्हेनं होत नाहीये, असंच काहीसं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।